नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर पहा मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहात संजय गांधी निराधार योजना नवीन अपडेट। याच कारणांमुळे पेन्शन उशिरा कधी मिळणार ते पहा। याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेच्या बऱ्याचशा लाभार्थ्यांचे पैसे अजूनपर्यंत मिळाले नाही। काहींचे 2 महिन्यांचे तर काहींचे 3 महिन्यांचे पैसे मिळाले नाही। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर बऱ्याचशा लाभार्थ्यांचे मेसेज येत आहे। या योजनेचे ऑक्टोबर महिन्याचे पैसे सरकार DBT पोर्टलद्वारे पाठविणार होते। सरकारी GR मध्ये पण ही माहिती देण्यात आली होती, परंतु अद्यापपर्यंत DBT पोर्टलने पैसे पाठविण्यास सुरुवात झालेली नाही। आता सध्या निवडणूक आचारसंहिता सुरू आहे, त्यामुळे अनेक प्रकारची बंधने घालण्यात आली आहे। निवडणूक आचारसंहिता जरी सुरू असली तरी आपल्या निराधार योजनांचे पैसे खात्यात जमा होणे सुरू आहे, परंतु हे पैसे जमा होण्याचे प्रमाण फार संथ गतीने सुरू आहे। नाही म्हटले तरी निवडणूक आचारसंहितेचा या योजनेवर परिणाम झाला आहे। आणि यामध्येच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑक्टोबर महिन्यात दिवाळी आणि इतर सणांच्या भरमसाठ सुट्ट्या बँकेला मिळाल्या होत्या, त्यामुळेही हे पैसे जमा होण्यास उशीर होत आहे। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना व इतर निराधार योजना यांचे पेन्शन हे BIMS प्रणालीद्वारेच करण्यात येत आहे। म्हणजेच तुमचे पेन्शन अजूनही जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वप्रथम येत आहे, त्यानंतर ते तहसील कार्यालयात पाठवून तेथून ते बँकेत पाठविले जात आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय विभाग निवडणूक आचारसंहितेच्या कामात व्यस्त असल्यामुळे तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यास फार उशीर होत आहे। आणि अजून दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी गर्दी होत आहे। काहींचे आधार लिंकिंगचे काम तर काहींचे बचत खाते अपडेट करणे सुरू आहे। काही ठिकाणी निराधार योजनांच्या याद्या वरती पाठविल्या आहे, परंतु त्यांचे पेमेंट होणे बाकी आहे। तर मित्रांनो, तुम्ही आता म्हणाल की मग आम्हाला हे पेन्शन कधी मिळणार? तर मित्रांनो, पेन्शन जमा होणे आताही सुरू आहे, पण ते फारच संथ गतीने जमा होत आहे। तर मित्रांनो, साधारणतः पुढील आठवडाभरात तुम्हाला तुमचे पैसे, राहिलेले सर्व पेन्शनचे पैसे तुमच्या खात्यात जमा होईल अशी आशा आहे। तर मित्रांनो, पुढील महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या जिल्ह्यात जो तुमचा प्रशासन विभाग आहे आणि तो किती कार्यतत्पर आहे यावरही तुमचे पेन्शन मिळणे अवलंबून आहे। लवकरच तुमच्या खात्यात तुमचे पैसे जमा होणार आहे। आणि आता जर DBT प्रणालीद्वारे पेन्शन मिळणे सुरू झाल्यास तुम्हाला सर्वांना एकाच वेळी या योजनेचा लाभ मिळेल। ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचे पैसे DBTद्वारे जमा होत आहे, त्याच पद्धतीप्रमाणे निराधार योजनांचे पैसे जमा होणार आहे। DBTचे काम आता हे प्रगतीपथावर सुरू आहे, त्यामुळे तुम्हाला आता जास्त काळजी करण्याची गरज नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही नवीन अपडेट माहिती होती। हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच सरकारी योजनांचे व्हिडिओ आणि नवीन अपडेट माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळत राहील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।